नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती कोणत्याही चित्रपटाची नाही. ती माझ्या एका मित्रासोबत प्रत्यक्ष घडलेली घटना आहे आणि आजही तो त्या ठिकाणी परत गेला नाही. ही घटना घडली होती एका हॉटेलमध्ये, जिथे एक 7D सिनेमा होता. माझा मित्र तिथे नुकताच कामाला लागला होता. त्याचं काम होतं पूर्ण 7D सिनेमा ऑपरेट करणं आणि विशेष म्हणजे तो पूर्ण सिनेमा एकटाच सांभाळत असे. दिवसभर वेगवेगळे ग्राहक यायचे. कोणी म्हणायचं रोलर कोस्टर लावा, कोणी म्हणायचं कार्टून लावा, पण काही लोक नेहमी विचारायचे, हॉरर आहे का काही? हे खूप साधं आहे, बरोबर वाटत नाही बघायला. या 7D सिनेमामध्ये खास खुर्च्या होत्या. व्हिडिओनुसार त्या हलायच्या. कधी पाणी अंगावर पडायचं, कधी वारा यायचा. म्हणजे स्क्रीनवर जे चालू आहे तेच तुमच्यावर घडत आहे असा अनुभव एकदम रिअल होता. एक दिवस त्याच्या लक्षात आलं, कॅसेट्समध्ये एक खूपच भयानक हॉरर फिल्म आहे. मालकाने स्पष्ट सांगितलं होतं, ही फिल्म कोणालाही दाखवायची नाही, कोणत्याही अंडर एज मुलांना दाखवायची नाही. पण त्या दिवशी त्याच्या मनात एक विचार आला, ही फिल्म इतकी भयानक आहे तर नक्की काय आहे यात? त्या दिवशी थिएटर रिकामं होतं. त्याने कॅसेट लावली, खुर्चीवर बसला, 3D गॉगल घातला आणि फिल्म सुरू केली. सुरुवातीला सगळं व्यवस्थित चालू होतं, पण जसजशी फिल्म पुढे जाऊ लागली, भय वाढू लागलं आणि अचानक त्याच्या खांद्यावर मागून कोणीतरी 2दा हात ठेवला. तो अक्षरशः डचकला. त्याने लगेच लाईट्स लावले, उभा राहिला, इकडे तिकडं पाहिलं, पण थिएटरमध्ये कोणीच नव्हतं. त्याने फिल्म बंद केली आणि शांतपणे कॅन्टीनमध्ये जाऊन जेवायला बसला. त्या दिवशी तो कोणाशीच बोलला नाही. घरी गेला, पण मनात एकच प्रश्न, तो स्पर्श कोणाचा होता? दुसऱ्या दिवशी त्याने ठरवलं, आज मित्राला सोबत घेऊन जाऊ. योगायोग असा की त्या दिवशी नेमकी अमावस्या होती. दोघेही थिएटरमध्ये बसले. पुन्हा तीच कॅसेट लावली, पूर्ण फिल्म पाहिली. काहीच घडलं नाही. त्याला वाटलं काल भास झाला असेल, पण मनात शंका तर होतीच. म्हणून त्यांनी पुन्हा तीच फिल्म लावली आणि पुन्हा त्याच्या खांद्यावर 2दा स्पर्श झाला. तो रागाने मित्राकडे वळला. कशाला मस्करी करतोस? मित्र शांतपणे म्हणाला, मी तुझ्यापासून 2 खुर्च्या लांब बसलोय, काय बोलतोयस? त्या क्षणी दोघांच्या अंगावर काटा आला. त्यांनी लगेच थिएटर बंद केलं. त्या रात्री त्याला झोप लागली नव्हती. रात्री 1च्या सुमारास त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात एक लाल कपडे घातलेली मुलगी त्याच्या घराबाहेर उभी होती. ती त्याला बाहेर बोलवत होती. तिच्या तोंडावर पूर्ण काळे केस होते. तो ओरडत होता, पण स्वप्नात इतक्याच त्याची आई उठली आणि त्याला जागं केलं. दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला, पण त्याने 7D सिनेमा लॉक केला आणि मालकाला फोन केला, मला इथे काम करायचं नाही. याचं हे बोलणं एक माणूस ऐकत होता. दुपारी कॅन्टीनमध्ये जेवत असताना तोच माणूस, म्हणजे तो म्हातारा माणूस त्याच्याकडे पाहत बसला होता. तो जवळ आला आणि म्हणाला, काय झालं बाळा? का असा दिसतोयस? काय प्रॉब्लेम झाला का? आज सिनेमा चालवला नाही तू, बंद ठेवलाय? त्याने सगळी घटना सांगितली, स्वप्नही सांगितलं, लाल कपड्यातील मुलगीही सांगितली. म्हातारा शांतपणे म्हणाला, बाळा, जिथे हा 7D सिनेमा बांधला आहे त्या जागी पूर्वी एक विहीर होती. ह्या विहिरीच्या बाजूला एक फॅमिली राहायची. तेव्हा इथे हे हॉटेल पण नव्हतं आणि त्या फॅमिलीमध्ये एक मुलगी राहत होती.
ते इथेच कॉलेजला जात असत आणि येत असत. तिचं काहीतरी प्रेम प्रकरण होतं आणि ते घरी कळल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला खूप मारलं आणि त्यानंतर तिने ह्या विहिरीमध्ये जीव दिला होता. तीच दिसत आहे. यानंतर जे घडलं ते आणखी भयानक होतं. पुढील भागात नक्की सांगेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.